आम आदमी पार्टी नवी उमेद निर्माण करेल असं वाटत होतं, मात्र एक मंत्री जेलमध्ये जातोय तर दुसरा घोटाळ्यात अडकलाय। मंत्र्यांवरील सततच्या आरोपानं मी दुःखी झालो असून अरविंदनं अपेक्षा भंग केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला। राजकीय पक्षाच्या स्थापनेवेळी स्वच्छ चरित्राच्या व्यक्तींना संधी देण्याची गरज होती, मात्र अरविंदनं माझं ऐकलं नसल्यानं सध्याची परिस्थिती उद्भवल्याचं अण्णांनी म्हटलं। अरविंद अनेक वर्ष माझ्या सहवासात राहिला असून त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती, अशा प्रकारची खंत अण्णांनी रायगण सिद्धीमध्ये बोलताना व्यक्त केली। मैं बड़े आशा से देख रहा था अरविंद की तरफ कि देश में राजनीति में अलग से एक उदाहरण निर्माण होगा और पूरे राज्यकर्ताओं की नई दिशा देने का काम अरविंद करेगा, ऐसा मुझे लग रहा था। लेकिन मुझे बहुत दुख हुआ कि उनके साथी कौन क्या कर रहा है, कौन क्या कर रहा है, एक जेल में जा रहा, दूसरा क्या कर रहा है, सब घपलेबाजी। तो मुझे बड़ा दुख हुआ है। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड ते कन्नड रोडवर असलेला एक जुना पूल कोसळला। काल संध्याकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। यात 2 जण जखमी झालेत। सिल्लोड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर हा पूल आहे। कन्नड आणि वैजापूरला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे। गणपती घेऊन जाण्यासाठी लोकांना यामुळे अडचण होती आहे। या पुलाची दुरुस्ती करावी अशी सूचना अब्दुल सत्तार यांनी महिनाभरापूर्वी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही सत्तार यांनी केला। लातूरमध्ये कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या हस्ते 20 शिक्षकांचा गौरव करण्यात आला। शिक्षक दिनानिमित्त दयानंद सभागृहात सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नीतिमूल्यांवर आधारित शिक्षणाचा पुरस्कार करीत निलंगेकरांनी कोपर्डीच्या प्रकरणाची आठवण करून दिली। या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। संपूर्ण राज्यात ज्या प्रकारे मोर्चे निघतायत, या पार्श्वभूमीवर कामगार मंत्र्यांच्या ह्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे।